पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम नारायण शिंदे साहेब, यांचा जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्याचा कार्यक्रम करण्यात येत आहे. दोघी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री साहेबांचा सत्कार करावा विनंती आहे. सुनील थोरात यांना विनंती की पालकमंत्री साहेबांचा सत्कार करावा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिवचे लाडके आणि अत्यंत माझ्यावर खूप प्रेम करणारे आमचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, संपर्क प्रमुख माजी आमदार राजनजी सळी साहेब, आमचे जिल्हा प्रमुख सूरजजी महाराज, युवा सेनेचे कार्यकारी सदस्य अविनाशजी खापे, ॲडव्होकेट धनंजय धाबेकर, युवा जिल्हा प्रमुख गणेश जगताप, महिला जिल्हा अध्यक्ष भारतीताई गायकवाड, आमच्या संगीताताई काळे, किरण निंबाळकर, मायाताई चव्हाण व सर्वच मान्यवर. ढोकी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमचे धाराशिवचे माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेबांकडे मी गेलो असताना साहेबांनी तात्काळ 30 खाटे हॉस्पिटल मंजूर केलं आणि त्याच्यानंतर जो जागेचा प्रश्न राहिला, माझे लाडके पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी तात्काळ 15 दिवसामध्ये 7 बारा तयार करण्याचं जिल्हाधिकाऱ्याला सूचना केल्या आणि 15 दिवसात 7 बारा तयार झाला. ज्यावेळेस ढोकी बस स्टँडचा संबंधी विषय बोलत असताना साहेबांनी मला सांगितलं, मी साहेबाला पत्र दिलं 24/7/2025 ला आणि साहेबांनी तात्काळ आदेश दिला बैठक घेण्यात यावी आणि माननीय साहेबांनी 14 ऑक्टोबरला बैठक घेतली सकाळी 9 वाजता. एकट्यासाठी एकटाच होतो आणि साहेबांनी तात्काळ 60 तात्काळ माननीय सगळे प्रधान सचिव, कृषी विभाग, परिवहन विभाग आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सगळे हजर असून साहेबांनी तात्काळ आदेश दिले. 60 आर जमीन 1.5 एकर, मी 5 एकर मागत होतो, म्हणले ही घे आधी आणि कितीही निधी लागू दे, 15 कोटी लागू, 10 कोटी लागू, कितीही लागू, तात्काळ मंजूर करतो असं मला त्यांनी आश्वासन दिलं आणि ते आता प्रोसेस मध्ये आपली जागेचा सगळा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलेला आहे. ड्रामा केअरच्या बाबतीमध्ये साहेब ही गाव हायवेवरच आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तेरणा साखर कारखाना आहे साहेब आणि इथं रोज ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असल्यामुळं साहेबांनी ती मला सांगितलं की तेही 15-1 दिवसात ड्रामा केअरचं मंजूर करतो. आताचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांना त्यांनी सांगितलं आणि तेही प्रस्ताव मंजूर झालेला आहे पीएससीच्या जागी. राहिला प्रश्न साहेब, मला एकच आपल्याला विनंती आहे, माझ्या गावातील विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो धाराशिवून लातूरला जाण्यासाठी, कारण लातूरच्या डिपोच्या गाड्या कमी सोडलेल्या आहेत त्यांनी. माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला मला एक 5 गाड्या धाराशिव ते लातूर कंटिन्यू चालणाऱ्या 5 गाड्या देण्यात याव्या. दुसरं एक म्हणणं साहेब, आणि एक मागतो, माझ्या शेतकऱ्याला इतर राज्याला लाईट नाही किंवा लाईट सारखं जाते, कारण डीपीवर 25-30 कनेक्शन असल्यामुळे खूप लोड येतो. माझी एवढीच विनंती आहे साहेब, मी साक्षीनं सांगतो, मी काहीच तुम्हाला वैयक्तिक मागणार नाही, जी मागेल ती फक्त माझ्या ढोकी गावासाठी मागणार आहे. म्हणून माझी एक विनंती आहे की आपण आपल्या फंडातून एक 200 ते 300 डीपी मला मंजूर करून देण्यात यावे, एवढीच माझी वैयक्तिक मागणी. माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समिती ढोकी उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम नारायण शिंदे यांच्या प्रचारार्थ आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी अशा लोकांच्या प्रचाराला जात असतो की ज्या उमेदवारांवर माझा विश्वास असतो, हा उमेदवार खरोखर निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेची कामे करेल आणि लोकांना जे बोलेल तेच तो भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर करेल असा विश्वास
आज या सभेच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आजच्या ह्या बैठकीला किंवा ह्या सभेला उपस्थित असलेले राजनजी साळवी, भगवान देवकाते, सुरज साळुंके, भारतीताई गायकवाड, अविनाश खापे, गणेश जगताप, संगीताताई काळे, गुणवंत देशमुख, मायाताई चव्हाण, महादेवी माळी, विजयश्री वाघमारे, किरणताई निंबाळकर, सुनील थोरात, पंकज देशपांडे, नितीन लांडगे, योगेश केदार, माणिक वाकुरे, दत्ताभाऊ तिवारी, आकाश कवळे, रामेश्वर मगर. आता जी नावं काय कोणी उरली असेल तर माझा दोष नाही, लिहिणाऱ्याला पकडा प्रत्येकाने. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ, मला येताना मी माहिती घेतली की ढोकी गाव आणि ह्या परिसरातलं सगळ्यात मोठं गाव, जवळजवळ 12,000 लोकसंख्या असलेले हे गाव, आणि आमचे माजी पालकमंत्री, आमचे मित्र, आणि ह्या परिसरातील तेरणा कारखाना ज्यांनी चालू केला ते भाग्यविधाते तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून विविध प्रकल्प ह्या परिसरामध्ये आमच्या शिवसैनिकांनी ह्यापूर्वी राबवले, आणि आजही त्यांच्या नावानं अनेक उपक्रम ह्या परिसरामध्ये केले जातात. आणि किंबहुना धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. फक्त कारखान्याच्या माध्यमातून नव्हे तर विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्याचं काम ते करत असतात. आणि अशा एका चांगल्या जडणघडणीमध्ये घडलेला कार्यकर्ता म्हणजे तुकाराम शिंदे. आणि मी मगाशी तुकारामचं भाषण ऐकत असताना विचार करत होतो, कारण याचं कारण असं आहे, ज्या व्यक्तीला खरंच जास्त बोलता येत नाही ना, तो काम जास्त करत असतो. आम्ही काही वक्ते नाही आहोत. मी सुद्धा आता गेली जवळजवळ 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. 4 टर्म म्हणजे जवळजवळ 20 वर्ष आमदार, त्यापूर्वी 15 वर्ष महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो. स्वतः आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मी स्वतः 1997 साली पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही निवडून गेलो. आणि तुम्हाला अभिमानाने मला सांगायचं आहे की जी व्यक्ती 1997 साली महापालिकेमध्ये आल्यानंतर नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये किंबहुना दिघे साहेबांनी त्यांना शाखा प्रमुख पदावर नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. सभागृहामध्ये एकदम शांतपणे सगळ्यांची भाषणं ऐकायची, परंतु एक शब्द सुद्धा बोलत नव्हते. परंतु एक दिवसाची ती सभा संपल्यानंतर 29 दिवस धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर दिवस रात्र काम करणारा जर कुठला सच्चा शिवसैनिक म्हणून काम करत असेल ठाणे जिल्ह्यामध्ये, त्या शिवसैनिकाचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे. काम म्हणजे काम, बोलायचं काही नाही. समोरचा आलेला जो कार्यकर्ता आहे, समोरची आलेली जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने सांगितलेले काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही, असे बोलणारे आनंद दिघे साहेब आणि त्यांचा शिष्य म्हणून एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस काम करत होते. अशीच काम करणारे शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांना आणि त्यांची प्रेरणा घेऊन आमचा शिवसैनिक कामाला लागला. आणि अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचा त्यांना सन्मान मिळाला. आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत. आजपर्यंत राज्याच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला जमलं नव्हतं, परंतु ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवले की हे माझ्या लाडक्या बहिणी आहेत. ह्या बहिणींना एक वेगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य जर माझ्या माध्यमातून मी करू शकलो तर मी खरोखर या बहिणींवर काहीतरी उपकार केल्यासारखं होईल, किंबहुना या बहिणींचे आशीर्वाद मला मिळेल. कुणीही मुख्यमंत्र्यांनी हा विचार केला नाही, परंतु तो विचार एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि त्या आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळून दिले. 1500 रुपये मिळून ते थांबले नाही. त्यांनी एवढंही सांगितलं, थांबा, थोडे दिवस वाट बघा. राज्याची तिजोरी थोडीशी आता खणखणीत जी होती पूर्वीची ती आता थोडीशी खडखडीत झालेली आहे. परत मी ती तिजोरी खणखणीत करील आणि या 1500 रुपयाचे आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये करून देईल. हा शब्द एकनाथ शिंदे साहेब आणि अशा नेत्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी काम करत असताना
मला त्यांनी या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी दिली. खरं तर धाराशिव जिल्हा हा फारच मागासलेला जिल्हा आहे असं लोक बोलतात, परंतु ह्या मागासलेल्या जिल्ह्यावर प्रेम करणारी हे महायुतीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला लाभलेले. आणि आज तुकारामनी सांगितलं त्याप्रमाणे काही काळजी करायची गरज नाही. पालकमंत्री म्हणजे तिजोरीच्या चाव्या ह्या पालकमंत्र्याकडे असतात. आणि तिजोरीच्या चाव्या जर पालकमंत्र्याकडे असेल आणि माझ्या परिसरातील माझ्या उमेदवाराने जर कुणाची माझ्याकडे मागणी केली असेल तर ती मागणीची पूर्तता करण्याची जबाबदारी सुद्धा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे. तुकाराम शिंदे सारखा एक तरुण ऍडव्होकेट शिक्षित कार्यकर्ता तुम्हाला मिळालेले याचा मला अभिमान आहे. हे मगाशी मला खरं तर माहित नव्हतं तुकाराम ऍडव्होकेट आहे, तर आपला कार्यकर्ता शिवसैनिक, कधी वेळी यावेळी कुणालाही न विचारता मंत्रालयामध्ये डायरेक्ट घुसणारा शिवसैनिक, तो माझा सच्चा शिवसैनिक. माझ्याकडे यायचा, माझ्याकडे पत्र द्यायचं आणि सांगायचं साहेब ही बैठक झाली पाहिजे, ही बैठक झाली पाहिजे. एकदा मी त्याचं पत्र घेतलं आणि त्या पत्रिका याच्यावर लिहिलं की बाबा ही बैठक घेणं. त्यावेळी मला माझ्या पीएसनी आणि अधिकाऱ्याने विचारलं, हो साहेब ते आमदार नाही, खासदार नाही, कुठला जिल्हा प्रमुख नाही, कुठला मोठा नेता नाही, कुठल्या मोठ्या नेत्याचं पत्र नाही, कुठल्या मंत्र्याची स्वाक्षरी किंवा त्याला कुठे काहीतरी त्याला त्याची बैठक लावावी म्हणून अशी आपल्याला विनंती केली नाही. तुम्ही एका कार्यकर्त्यासाठी ही बैठक कशी लावता? मी बोला अरे त्याचं काम बघा काय, त्यांनी मागणी काय केली आहे बघा. त्यांनी मागणी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली नाही, त्यांनी मागणी केलेली आहे ढोकी गावच्या विकासासाठी. आणि या ढोकी गावच्या विकासासाठी जर त्यांनी मागणी केली असेल तर त्याची मागणीची पूर्तता करण्यासाठी मी या ठिकाणी त्याला बोलावणार. त्याला बोलावलं, तो सुद्धा अचंबित झाला. अरे पालकमंत्र्यांनी आणि एवढ्या परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना मंत्र्यांनी मला एकट्याला मंत्रालयात बोलवलं. समोर सगळे अधिकारी बसले, IAS अधिकारी होते, मोठमोठे सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांसमोर मंत्री म्हणून मी बसलेलो होतो. आणि ज्याची तक्रार होती तो माझा एक शिवसैनिक होतो. आणि त्या शिवसैनिकाला सुद्धा अभिमान वाटेल की नाही माझ्या बरोबर जे समोर माझ्या पालकमंत्र्यांनी माझं काम केलं, माझ्या समोर एवढे मोठमोठे अधिकारी बसले माझ्या एका पत्रावर. भले ते काम 2 दिवसांनी होऊ द्या, 2 आठवड्यांनी होऊ द्या, 2 महिन्यांनी होऊ द्या, पण माझ्या शिवसैनिकाची ताठ मान त्या ठिकाणी झाला त्याचा मला अभिमान आहे. आणि असे अनेक शिवसैनिक जरी माझ्याकडे आले आणि मला जर त्यांनी या जनतेसाठी मागणी दिली पाहिजे, बोला ताबडतोब धाराशिव ढोकी ते लातूर ताबडतोब. आज आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपलेली ढोकी लातूर चालू पाहिजे. माझे अधिकारी या ठिकाणी लगेच लिहून घ्या, कारण जे एकदा प्रताप सरनाईक बोलतो ते करतो. एकदा आपण लोकांना शब्द दिला तो शब्द पूर्ण केला पाहिजे. ताबडतोब ह्या गाड्या चालू झाल्या पाहिजे जशी आचारसंहिता संपेल. अजून दुसरे काय, सिंगल डीपी मंजूर. अरे माझ्या खिशातून देत नाही मी, ते जनतेचे पैसे आहेत. पालकमंत्री काय मुंबईवरनं ठाण्यावरनं घेऊन नाही आला पैसे, हे जनतेचे तुमचे पैसे आहेत, धाराशिवकरांचे पैसे आहेत, ते महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे जे पैसे आहेत त्याची तिजोरी आमच्याकडे आहे. आम्ही काय उपकार कोणावर करत नाही. आमचे हे बसलेले शिवसैनिक ज्यावेळेस मागणी करतात त्या मागणीची पूर्तता करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. अजूनही ह्या गावाच्या विकासासाठी जे लागेल ते पूर्णपणे देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी करतो. आणि काही विचार करू नका इकडे तिकडे. इकडे हा मैत्रीची मित्रत्वाची लढत आहे, तिकडे हा उभा आहे, तिकडे तो उभा आहे. फक्त आणि फक्त धनुष्यबाण बघा. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आणि एक चांगला उमदा उमेदवार जो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करणारा जो उमेदवार आहे त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, किंबहुना तो कराल याची मला खात्री. आणि आज या मंचावर अनेक वक्त्यांनी आपले मार्गदर्शन केलं, अनेक वक्त्यांनी सांगितलं आणि सांगता सांगता विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी आपली चर्चा या ठिकाणी केली. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो, ज्या एका व्यक्तीनं 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले, ज्या एका व्यक्तीने ढोकी बस स्थानक मंजूर करून घेतलंय, ज्या एका व्यक्तीने ढोकी वाखरवाडी बस सेवा सुरू केली, ट्रॉमा सेंटर सुरू केले, त्या व्यक्तीला तुम्ही निवडून देणार की फक्त मफलर गळ्यामध्ये घालून निवडणुकीमध्ये मतं मागणार आणि नंतर मात्र 5 वर्षे पसार होणार अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्यायचं का, हा विचार करावा लागेल. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करतो, एक उमदा कार्यकर्ता, एक तरुण कार्यकर्ता ज्याचा
तानाजी सावंतांवर सुद्धा विशेष प्रेम आहे, प्रताप सरनाईकांवर सुद्धा विशेष प्रेम आहे आणि ह्या ढोकी गावच्या ग्रामस्थांवर सुद्धा विशेष प्रेम आहे. अशा व्यक्तीला तुम्ही सगळ्यांनी निवडून देणं हे तुमचं कर्तव्य असेल या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. परत एकदा पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट तुकाराम नारायण शिंदे यांना प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या हे आव्हान तुम्हाला या प्रसंगी करतो. विकासासाठी जेवढा निधी लागेल त्या निधीचे पूर्ण तिजोरी तुमच्यासाठी उघडी करील असं जाहीर आव्हान या ठिकाणी तुम्हाला करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.